नमस्कार, मी शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, रक्षाबंधन खूपच जवळ आले. रक्षाबंधनसाठी आपण छान गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. ते म्हणजे बहीण भावाचं नातं, प्रेमाचं नातं हे आपल्याला एकदमच म्हणजे ऐकायला पण गोड वाटतं आणि बघायला सुंदरच वाटतं. आणि त्या नात्यात आपल्याला घरातच गोडवा तयार करायचा आहे. गोडवा तयार करायचा म्हणजे केसर पेढा, छान मऊ आणि एकदम स्वादिष्ट आणि सुगंधित असा पेढा आपण बनवणार आहोत. चला तर बघूया. तर मंडळी, मी 2 वाट्या मिल्क पावडर घेतलेली आहे, पाव वाटी साखर घेतली, अर्धा वाटी दूध घेतलंय आणि पाव वाटी दूध घेतलं. ते म्हणजे असं गरम दुधात मी केसर टाकून घेतलं. पहा कलर किती छान आला. आणि तूप आणि डेकोरेटरसाठी आपण छानपैकी तसं पिस्ता वगैरे काही वापरू शकतो. तर मी अगोदर गॅस पेटवून घेते छानपैकी. आणि आपल्याला आता अगोदर तूप टाकून घेऊया. हे तूप अगोदर का टाकायचं, कारण आपल्या पॅनला नंतर लागत नाही, म्हणून मी हे तूप अगोदर सर्व व्यवस्थित टाकून घेते आणि छानपैकी असं फिरवून घेऊया. म्हणजे कसं आपलं चिकटत नाही खाली. असं छान फिरवून घेतलं ना की एकदम व्यवस्थित होतं. तर आता मी तूप टाकून घेतलेलं आहे. आता मी हे दूध टाकून घेते. थोडंसं तूप वितळलं ना की मग दूध टाकून घ्यायचं. आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची, फास्ट गॅसची फ्लेम ठेवायची नाही. का माहिती आहे का, कारण आपल्याला नंतर आता हे मिल्क पावडर ते टाकलं ना ते एकदम जळायल्यासारखं होतं. नंतर गॅस एकदम बारीक करायचा. आणि हे मिल्क पावडरच्या गठुळ्या होऊ नये म्हणून मी गॅस बारीक केलेला आहे. तर मी आता टाकून घेते. तर मंडळी, आपण आता हे सगळं व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे. सॉरी, जरा माझा शब्द अडखळला. पण आता आपण दुधामध्ये ही मिल्क पावडर छान व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. आणि लक्षात ठेवा, एकदम म्हणजे असं गॅस कमी करून असं व्यवस्थित परतून घ्यायची. ती परतून म्हणजे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. लक्षात घ्या, तूप, दूध आणि मिल्क पावडर एकदम छान अशी मिक्स झाली ना की नंतर आपण त्याच्यात बघा. आता तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघितला तर तुमचेसुद्धा पेढे खूप छान जमतील. आणि पेढे करायचं म्हणजे इतकं अवघड नाही आहे. फक्त एकदम आपल्याला म्हणजे जे आपण बनवतो ना त्याच वेळेस एकदम व्यवस्थित प्रक्रिया केली की छान होतं. आता हे पहा, आता हे मी दूध आणि मिल्क पावडर मिक्स करून घेतलेलं आहे. पण गॅस एकदम बारीक आहे. तुम्ही बघू शकता गॅस किती बारीक आहे. गॅस फास्ट अजिबात करायचा नाही. तर मी आता हे टाकून घेतलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये जे केसर टाकून दूध घेतलं होतं ना ते टाकून घेते आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर मी आता हे आपण केसरचं दूध टाकून घेतलं छानपैकी. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित. गठुळी राहता कामा नये मिल्क पावडरमध्ये. आता बघा, तुम्ही बघू शकतात किती छान होतंय. असं मऊसूत झालं ना की आपले पेढे सुद्धा मऊसूत होतील. तुम्ही बघू शकता हे एकदम केसर दूध आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता मी याच्यामध्ये साखर टाकते. पण साखर टाकल्यानंतर अजिबात घाबरायचं नाही, कारण जी उष्णता असते ना साखर आपली एकदम सॉफ्ट होते. म्हणजे कसं एकदम विरघळते आणि थोडंसं पातळ आपलं आवरण आहे ना एकदम पातळ असं होतं हे मिश्रण. तर काही जण कसं घाबरायचं नाही, कारण हे आपण आणि मी साखर इतकी कमी का वापरली, कारण आपल्या दुधामध्ये पण गोडवा असतो. म्हणजे जे आपण मिल्क पावडर वापरतो त्याच्यामध्ये गोडवा असतो, त्यामुळे मी साखर एकदम कमी वापरलेली. आणि आता कसं शुगरचा याचा त्याचं काही ना काही दुखणे आहेच आहे प्रत्येकाच्या मागं. तर त्याच्यामुळं मग मी आणि तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही साखर थोडीशी वाढवू शकता. पण हे माप एकदम परफेक्ट आहे. आणि हॉटेलच्या पेढ्यांपेक्षा तर आपले पेढे खरोखर खूप छान होतात. पण तुम्हाला मी सांगते एकदम व्यवस्थित असं झालं पाहिजे. आता बघा बरं, तुम्ही बघू शकता मिश्रण किती सुंदर आहे. तर मंडळी पहा, एकदम असं घट्ट गोळा तयार झालेला आहे आणि हलवायला सुद्धा एकदम जड जातोय. तर ह्या पद्धतीने आपलं मिश्रण असं छान घट्ट झालं ना की गॅस बंद करायचा. आता मी गॅस बंद करून टाकते. आणि आता आपण हे मऊसूत होण्यासाठी ना छान असं याच्यातच असं पसरून घेतलं आहे बघा. असं पसरून घेऊ शकतात किंवा ताटात काढून ठेवू शकतात असं 10 मिनटं. तर मी या पद्धतीने असं थोडंसं याच्यातच आता मी हे बघा, मी गॅस बंद केला आहे. आता गॅसवर मी हे छान असं फिरवून घेते. म्हणजे याने काय होतं, आपले पेढे ना खूप मऊ होतात आणि सुंदर होतील पेढे. तर अशा पद्धतीने फक्त फिरवून घ्यायचं आणि थंड थोडंसं होईल असा विचार करायचा. थोडंसं थंड झालं ना की आपलं गोळा एकदम मस्त असं घट्ट होणार. असं म्हणजे गॅस आहे बघा, तुम्हाला मी डबल टेबल दाखवलं, गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर माझी प्रोसिजर चालू आहे. तर या पद्धतीने असं गॅस बंद करून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आणि जास्त वेळ फिरवायचं नाही. आता मी हा गोळा आहे ना काढून घेते आणि थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर मी हे मिश्रण जे होतं ना ते जवळजवळ 15 ते 20 मिनटं असं थंड होण्यासाठी ठेवलं होतं.
थंड म्हणजे आता कोमटच झालेलं आहे, जास्त थंड पण नाही आहे. तर आता एकदम आपण असं मस्त एकजीव करून घेतला आहे असं मी. हे पहा आता तुम्ही बघू शकता. आणि अजून तसं कोमटच आहे मिश्रण, जास्त थंड पण नाही झालेलं, त्याच्यामुळे जरा चटकेच बसते, थोडंसं थंड होऊन द्यायला पाहिजे होतं अजून. पण ह्या पद्धतीने मी असं व्यवस्थित थंड करून घेणार आहे. तर असं छान थंड करून घेतलं ना, हां तर मंडळी आपलं किती छान झालेलं आहे बघा. हे असं व्यवस्थित झालं पाहिजे मस्तपैकी. तर अशा पद्धतीने आपलं केशर टाकल्यामुळे किती सुंदर कलर आला आहे ना. खरोखर असे खव्याचे पेढेसुद्धा इतकेच मऊ होणार नाही. तर मी आता दाखवते तुम्हाला. हा मी गोळा ना असं बघितलं होतं कसं पीठ झालं आहे त्यासाठी. तर आता आपल्याला पेढे कसे वळायचे, एकदम सोपं आहे पेढे वळण्याची पद्धत, अजिबात अवघड नाही. आणि तुम्ही या रक्षाबंधनला ना नक्की हे पेढे करून बघा. आपल्या लाडक्या भावासाठी घरगुती आपला गोड पदार्थ खूप सुंदर आहे. तर हे बघा आता मी तुम्हाला दाखवते आता किती मऊसूत झाले. असे मऊसूत आपले रवाळ होणार नाही, पेढे अजिबात कडक होणार नाही. तर पहा बरं, हा गोळा मी असं म्हणजे तुमच्या आवडीनुसार आकार घ्या, कारण मी ते असे मोठे मोठेच केलेले आहे थोडेसे. तर मी ह्या पद्धतीने ना सर्व करून घेते. हां तर या पद्धतीने ना मी सर्व पेढे बनवून घेतले बघा. तुम्ही बघू शकतात किती छान पेढे झाले आपले. इतके सुंदर पेढे घरच्या घरी खरोखर एकदम म्हणजे आपल्या आवश्यकतेनुसार गोडवा पण मिळतो, बहीण भावाच्या प्रेमाचा आनंद पण मिळतो आणि घरामध्ये गोड पदार्थ होतो. सणासुदीला आपल्या आवडीनुसार आपण गोड कमी जास्त करत असतो. त्याच्यामुळे ना आपण घरामध्ये बाहेरून आणायला आपल्याला या पेढे बनवायला मला जास्तीत जास्त 17 ते 16 मिनटं लागले. मी तुम्हाला सांगते, फक्त 16-17 मिनटात जर घरामध्ये इतके छान पेढे होत असतील, स्वच्छतेनुसार आवडीनुसार, आणि किती छान पेढे झाले, एकदम सुगंध आणि स्वादिष्ट. तर तुम्ही आपल्याला घरात बनवायला काहीच अडचण नाही, कुठे कठीण नाही. आता तुम्ही तर बघितलं किती पेढे बनवायचे सोपे. हां तर आपले केसरी पेढे म्हणजे किती छान झाले. हा केसरी पेढा एकदम सुंदर आहे. हॉटेलमधून बाहेरून आणायची काहीच गरज नाही. जर घरामध्ये असे मौसूद पेढे जर होत असतील तर बाहेरून आणायची काय गरज आहे आपल्याला. आणि मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढील भागात. बाय बाय.